कळमनुरी बस स्थानकाच्या नवीन इमारतीचं बांधकाम चालू आहे. काँग्रेसचे नेते डॉक्टर सतीश पाचपुते कळमनुरी येथील बस स्थानक इमारतीच्या सुरू असलेल्या बांधकामाबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याने संबंधित इमारतीचं बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असून बांधकाम प्रक्रियेत तांत्रिक निकषांचं पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित बांधकामाचे काम थांबवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. या निवेदनावर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव डॉक्टर सतीश पाचपुते, ॲडव्होकेट इलियास नाईक, मोहम्मद परवेज बिंतुरकर, शेख मेहबूब, पवन डुकरे, सिद्धार्थ बलखंडे, श्रीराम असोले, संदीप पाचपुते आदींच्या स्वाक्षऱ्या. नवराष्ट्र कळमनुरी बस स्थानकाचं नवीन इमारतीचं बांधकाम चालू आहे, बस स्टँडचं काम चालू आहे आणि यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये निकृष्ट दर्जाचं बांधकाम चालू आहे. त्यामुळे मागे नागरिकांचा विरोध आणि सर्व वर्तमानपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची जी पोलखोल करण्यात आली या निकृष्ट बांधकामाच्या संदर्भात, त्यानंतर सदर गुत्तेदारांना हे काम थांबवण्यात आलं होतं. मग आज त्या कामाची चौकशी झाली का? या गोष्टीचा काही खुलासा या ठिकाणी प्रशासनाने न करता आता परत त्या ठिकाणी त्या इमारतीचं काम चालू आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब परिवहन मंत्री यांना या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे. या निवेदनाच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे की सदर बांधकामाचं या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि नंतर हे बांधकाम चालू झालं पाहिजे. सदर बांधकामाच्या बाबतीमध्ये आज दैनिक देशोन्नती, गावाला, तसेच नवराष्ट्र किंवा हिंगोली टुडे आणि लोकमत आणि सकाळमध्ये पण या संदर्भात अनेक बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत. आणि कळमनुरी नगरातील, कळंब तालुक्यातील सर्व नागरिक या निकृष्ट बांधकामाच्या बाबतीमध्ये तीव्र संताप त्या नागरिकांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आमची सदर याच्या संदर्भात एवढीच मागणी आहे की हे जे चालू असलेलं बांधकाम आहे ते तात्पुरतं थांबवण्यात यावं, चौकशी करून नंतर हे बांधकाम या ठिकाणी चालू करण्यात यावं, ही आज आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. अन्यथा आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे मोठं आंदोलन या ठिकाणी राहील, ही मात्र आम्ही या ठिकाणी शासनाला सांगतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.